नागपुर में पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक एवं उच्च माध्यमिक शिक्षण मंडल से जुड़े कर्मचारियों की सेवा शर्तों और नियुक्ति प्रक्रिया को लेकर कर्मचारियों द्वारा आंदोलन किया गया, जिसमें 1965 से लेकर अभी तक किए गए विभिन्न प्रशासनिक निर्णयों का उल्लेख किया गया। इस मुद्दे पर कर्मचारियों ने आवाज उठाई है। उनका कहना है कि यह केवल प्रशासनिक मामला नहीं बल्कि कर्मचारियों की मांगों से जुड़ा विषय है। नागपुर विभागीय कर्मचारी महासंघ के कर्मचारियों की समस्याओं को लेकर सरकार से तत्काल समाधान की मांग की गई है। बबन सबकाल ने प्रशासन से इन मांगों को गंभीरता से विचार करने की अपील की है और आंदोलन को सही संदर्भ में देखने की बात कही है। सर्वात पहिलं आपण इथं आल्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे। आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या मागण्या राज्यमंडळ प्रशासन माननीय अध्यक्ष श्री कुलकर्णी साहेब यांच्यापर्यंत जातील अशी अपेक्षा करतो। सर्वात पहिलं या मंडळ 1965 मध्ये एक स्वायत्त संस्था म्हणून महाराष्ट्राचं पूर्ण महाराष्ट्राचं ज्याप्रमाणे स्वातंत्र्य झालं महाराष्ट्र त्याप्रमाणे हे 1965 मध्ये याची स्थापना झाली स्वायत्तता म्हणून। त्यानंतर या मंडळाचा कारभार सर्व व्यवस्थित चालण्यासाठी 1977 मध्ये एक नियमावली बनली आणि त्या नियमावलीनुसार आणि 1993 मध्ये एक बढती बदली निकष आणि मंडळाच्या सोयीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे प्रशासनाच्या सोयीप्रमाणे सर्वांच्या मान्यतेनुसार प्रशासनाच्या मान्यतेनुसार एक नियमावली तयार करण्यात आली आणि 93 मध्ये ते निकष तयार करण्यात आले, बढती बदलीचे निकष तयार करण्यात आले। परंतु सद्यस्थितीत राज्यमंडळ प्रशासनावर शासनातर्फे जे नियुक्त झालेले अध्यक्ष माननीय कुलकर्णी साहेब यांच्या मार्फत एक ठराव करण्यात आला। 96 मुद्दा क्रमांक 96 चा हा ठराव करण्यात आला। त्यामध्ये जे बढती बदली निकष होते ते रद्द करून आणि आपलं जे शासनाच्या नियमाप्रमाणे अधीन राहून आपल्याला काम करावं लागेल आणि त्याप्रमाणे या मंडळाचा कारभार चालेल असं नियुक्त करण्यात आलं। परंतु आपल्या माध्यमातून एक निदर्शनास आणून देऊ इच्छितो, मंडळाचा कारभार हा स्वायत्तता असून आणि यामध्ये विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही आणि स्वायत्तता मंडळ असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचारही दिसून येत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांकडून फक्त परीक्षा फी वर्षभराची 500 रुपये कमीत कमी आकारल्या जाते। परंतु इतर मंडळामध्ये किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा होत्या त्यामध्ये फक्त एका दिवसाचा फक्त पेपर असतो, तोही ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो। त्यामध्ये कमीत कमी 1500, 1000, 2000 अशी परीक्षा फी अवलंबिला जाते। परंतु मंडळ एक महिना परीक्षा घेऊन फक्त 500 रुपयामध्ये विद्यार्थ्यांची पूर्ण 1 महिना परीक्षा घेते। त्यामुळे हे मंडळ जे आहे विद्यार्थी पालक जनतेचं सर्वांचं हित पाहून या संघटना आणि मंडळ कार्यरत असते। परंतु याच्याकडे दुर्लक्ष करून शासनाने जे नियुक्त केलेले अधिकारी आहे माननीय अध्यक्ष कुलकर्णी साहेब यांनी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या मर्जीनं त्वरित आमचा जो नियमावलीतली जो ठराव क्रमांक 96 जो आहे तो निर्मित केला। परंतु आमची एकच मागणी आहे, हा ठराव रद्द करावा आणि या मंडळामध्ये जे पद मोठ्या प्रमाणात पद रिक्त आहे त्याचा जो ताण आहे इतर कर्मचाऱ्यांवर पडत आहे आणि मंडळ रात्रंदिवस काम करून विद्यार्थ्याचं शैक्षणिक हित पाहता कोणतेही सुट्टीच्या दिवशीही इथे येऊन काम करतात। परंतु हे प्रशासनानं लक्षात घेतलं नाही आणि जो आमचा ठराव क्रमांक 96 आहे तो जर रद्द झाला नाही तर आमचं तर नुकसान होणारच आहे। त्यामुळे आम्हाला कसं आहे इतर मंडळामध्ये जावंच लागणार आहे, परंतु सर्वात मोठं नुकसान हे विद्यार्थ्याचं पालकांचं आणि या जनतेचं होणार आहे। हे शासनाने लक्षात असू द्यावं, कारण की हा ठराव असा आहे या ठरावामुळे या मंडळाचं अस्तित्व भविष्यामध्ये निश्चितच 5 ते 10 वर्षामध्ये धोक्यात येणार आहे। हे सर्वांनी लक्षात असू द्या। जर या मंडळाचं खाजगीकरण झालं भविष्यामध्ये शक्यता नाकारता येत नाही, कारण हा ठरावच असा आहे की तो जर पूर्णपणे लागू केला तर हळूहळू याचं खाजगीकरण होणार। आज जे विद्यार्थ्याकडून आम्ही 500 रुपये घेतो भविष्यामध्ये शासन 5000 रुपये वसूल करणार याची शक्यता नाकारता येत नाही। आपण सर्व विद्यार्थी पालक जनता यांनी सीबीएसई आयसीएसई बोर्ड प्रत्येक बोर्डाची फी काय आहे ते लक्षात घ्यावे, परीक्षा फी काय आहे स्पर्धा परीक्षेची फी काय आहे हे ध्यानात घ्यावे आणि नंतर आपल्या बोर्डाची फी काय आहे तेही लक्षात घ्यावे। म्हणून आमची शासनाला पूर्ण प्रशासनाला माननीय कुलकर्णी साहेब राज्यमंडळ अध्यक्ष यांना सर्वांना विनंती आहे, सर्व मंत्री महोदयांना सुद्धा विनंती आहे की आमचा ठराव क्रमांक 96 रद्द करा आणि आमच्या बोर्डाची जी भरती आहे उर्वरित पदांची ती त्वरित करा अशी आमची सर्वांच्या मते विनंती आहे। नमस्कार,
मी अर्चना सुधीर फरकाडे, नागपूर विभागीय कर्मचारी महासंघटना उपाध्यक्ष. सर, आजपासून आमचा जो 28 एप्रिल 2026 पासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करत आहे. यामागचं कारण एकच आहे की कर्मचाऱ्यांच्या 2च मागण्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे 9 डिव्हिजन आणि 1 राज्यमंडळ असे 10च ऑफिसेस आहेत. त्यामध्ये नवीन आलेले जे आमचे अध्यक्ष आहेत, माननीय कुलकर्णी साहेब, यांनी आम्हाला ठराव क्रमांक 96 हा लागू केलेला आहे. त्यामध्ये असं दिलेलं आहे की 6 वर्षानंतर बदल्या होणार आणि प्रत्येक कर्मचारी हा कधीही नेटिव्ह बोर्डकडे, म्हणजे जिथे त्यांची रुजू झालेले होते नोकरी किंवा आपल्या गावाजवळून नजीकचं जे आहे तिथे कधीच वापस येणार नाही. आणि कसं आहे सर, इतर महाराष्ट्र शासनामध्ये जर हा लागू केला तर यामध्ये फरक पडतो. कारण इतर जे ऑफिसेस आहे राज्य कर्मचाऱ्यांचे, ते महाराष्ट्र शासन लेवलचे, ते तालुका लेवलवर आहे, जिल्हा लेवलवर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तो ठीक आहे. पण आमचं जे ऑफिस आहे फक्त ते 9 डिव्हिजन विभागच आहेत, 9 डिव्हिजनच आहे आणि 1 राज्यमंडळ असे 10च ऑफिसेस आहे. त्यामुळे आम्हाला परत आमच्या आस्थापनेवर येणं हे कठीण होणार आहे. आणि त्यामुळे कसं आहे, हे फक्त म्हणजे संभ्रम निर्माण करत आहे हे अध्यक्ष जे आहेत ते. कारण की जिथे रुजलेले जे कर्मचारी आहे, आमचं ते एक तर कुटुंब पण आमचं पूर्ण डिस्टर्ब होईल सर. आणि इथून तिथे बदल्या केल्यानंतर 6 वर्षे जे इथले जे स्थायी कर्मचारी आहेत त्यांना इथला भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अनुभव असतो सर. त्यानुसार विद्यार्थ्यांचं शाळेशी त्यांचं कनेक्शन हे जे राहते, हे जवळची बांधिलकी राहते, एक अंडरस्टँडिंग राहते. पण यामध्ये कसं होतंय सर, आम्ही जर दुसरीकडे गेलो आम्हाला त्याचं काही माहिती राहणार नाही, नॉलेज. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्याला जो न्याय द्यावा, शिक्षकांसोबत आमचं सततचं जे चर्चा राहते किंवा कनेक्शन राहते, हे सुद्धा आमचं ते दुरावलं जाईल सर. कारण कसं आहे सर, एक शासनाचं एक पाऊल टाकणं सुरू आहे. ठराव क्रमांक 96 जर रद्द केला नाही तर यानंतर खाजगीकरणाकडे वळवला जाईल. खाजगीकरण झालं म्हणजे जो आज स्टेट बोर्डाला गरीबात विद्यार्थी जे राहते, ते विद्यार्थी सुद्धा इथे 10वी 12वी साठी येतात. मग त्यांच्याकडून त्यानुसार शुल्क आकारला जाते सर, की सर्वांसाठी 500 रुपये किंवा 445 रुपये यानुसारच बोर्डानं कधीही शुल्क जास्त वाढवलेलं नाहीये. पण हे हळूहळू जर असे ठराव लागू झाले शासनाच्या, गव्हर्नमेंटच्या नावाखाली, तर कसं होईल सर, विद्यार्थी पालक यांच्यावर अन्याय होईल सर. आमची मागणी आमच्यासाठी जरी असली तरीही विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊनच मंडळ कर्मचारी हे रात्रंदिवस अहोरात्र काम करतात सर. आम्ही आजही सर चर्चेसाठी जर साहेबांनी आम्हाला बोलावलं तर आम्ही वाटाघाटी करायला तयार आहोत. पण आमचे अध्यक्ष आम्हाला वेळच द्यायला तयार नाही आहे. आमची त्यांना एकच विनंती आहे की विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता तुम्ही आमच्यासोबत चर्चेसाठी या, चर्चेसाठी आम्हाला बोलवा. खूप वेळ नाही सर, 5 मिनिट जरी, पण आमचं सर्वांचं हित लक्षात घेऊन जर त्यांनी एक जरी निर्णय दिला ना सर, तर खूप योग्य राहील. आणि दुसरं म्हणजे आधी सर या मंडळामध्ये पदभरती होणं खूप गरजेचं आहे. आधी 179 कर्मचारी होते सर. नागपूर बोर्डाचा जर विचार केला तर आज तिथे फक्त 43 कर्मचारी आहेत सर. आणि 43 कर्मचारी सुद्धा तेच काम करत आहेत की जे आधीचे लोक करायचे. म्हणजे आमच्यावर एवढा तणाव आहे सर की आम्हाला एकही सुट्टी उपभोगता येत नाही. मग ते दिवाळीचं असो की समर वॅकेशन, आम्हाला हे कुठलाच लागू नाहीये. प्रत्येक रविवार शनिवार आम्ही इथेच उपस्थित असतो सर. आम्ही आमच्या कुटुंबापेक्षाही जास्त इथे वेळ देत आहे. मग एवढं सर्व कर्मचारी करत असल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या फक्त 2च मागण्या आहे. ठराव क्रमांक 96 रद्द झाला पाहिजे आणि पदभरती ही त्वरित झाली पाहिजे. वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवने की खास रिपोर्ट नागपुर समय के लिए.